हरि जय जय राम राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण सुंदर तेजान उभे विटे मरी सुंदर तेजान उभे विटे मरी हो पीतांबर
कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे हेची सर्व सुख तू कामने माझे पायना श्रीमुख अवनीला पायना श्रीमुख अवनीने तुळसी हार गळा कासे पितांबर असं तुळसी हार गळा
चिदान तुलसी हार गड़ा कासे पीतांबर तुलसी हार गड़ा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे विठोबार कुमार विठोबार कुमार हरि दे 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 विठोबार कुमाई दे दे विठोबार कुमाई हरि दे हरि दे विठोबार कुमाई दे दे विठोबार विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार दे 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 विठोबार कुमाई दे दे विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमारी हरि दे दे हरि दे 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 हरि दे 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 हरि दे 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 और विठोबार कुमार गोपाल कुमारी विठोबार हरि हरि रामकृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 हरि जय रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी सुख झाले गो साजनी सुख झाले गो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप
से विषय काम चिंतित से विषय काम पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती तया परी तुझी स्थिती तया परी तुझी स्थिती पशु विषय सेविती तया परिस्तुति तया परिस्तुति तया परिस्तुति नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम निळामने व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला प्राणी भूमी भार झाला प्राणी भूमी भार झाला मने व्यर्थ गेला प्राणभूमी भार झाला प्राणभूमी भार झाला नाही तरी व्यर्थ जन्म चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम चिंतित से विषय हे नाही तरी व्यर्थ जन्म व्यर्थ काम चिंतित से विषय काम चिंतित से विषय काम विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रे येवोनिया नरदे येवोनिया नरदे
विषय चिंतित से अरे चिंतित से विषय विषय येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा नाही तरी व्यर्थ जन्म सेवितसे किंवा चिंतितसे विषय काम पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती निळामणे व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला विठ्ठल 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 नमामि भक्तवत्सलं कृपालुशील कौशलं पदामि ते पदाम्बुजम् अकामिना स्वदामदं निकामश्याम सुन्दरं भवाम्बुनाथ मन्दरं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदीतमोचनं प्रफुल्लकञ्जलोचनं मदादिदीतमोचनं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपांडेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रये जननी देवांची शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वंदे भगवन्तो पुनः पुनः जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत जटाजूट मद गंगा छलकत कानन कुंडल अर्णव झोकत कटी व्याघ्रांबर गले सर्पमाला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला जय शिव शंकर भोला शंभो भोला। येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा नाही तरी व्यर्थ जन्म चिंतितसे विषय काम पशु विषय सेविती तया परी तुझी स्थिती निळा मने व्यर्थ गेला प्राणी भूमी भार झाला। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवान परमात्माची अगाध सत्ता सच्चिदानंद गणाची निर्विकल्प समाधी भाषा आणि या समाधी भाषेतून संत माला रत्नांच्या रसेंद्रियावर जी वाग्देवी विराजमान झाली माईबाप त्या वागदेवीला स्मरून संत पंचायतनामधील ज्यांच्यावर निष्ठेनं गुरुकृपा झाली असे आपल्याच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व देव स्वरूप निळोबारायांचा उपदेशपर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला। विठ्ठल अभंग फार सोपा आहे आणि अर्थही फार सोपा आहे। येवोनिया नरदेहा महाराज म्हणतात या मृत्यू लोकामध्ये आपण जो काही जन्म घेतला हा नरदेह जो आपल्याला प्राप्त झाला हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की आपलं स्वतःचं हित पाहणं। महाराजांचा अभंग यावर आपुलिया हिता जो असे जागता आपलं हित कशात हे प्राण्याला माणसाला कळालं पाहिजे। प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी 84 लक्ष योनी भोगल्यानंतर थोडं थोडं पुण्य एकत्र होतं आणि त्या पुण्याईनं बडे भाग मनुष्य तनु पावा हा पुण्य देह प्राप्त होतो आणि या देहामध्ये आल्यानंतर आपण भगवंताचं स्मरण करावं त्यानं माणसाचं हित होईल असं महाराजांना सांगायचंय। येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा जर स्वतःचं हित पाहलं नाही तर महाराज म्हणतात हा मानव देह मिळाला हे व्यर्थ झालं आपल्यासाठी। अशी म्हण आहे ना टिंब टिंबला टिंब टिंबची काय चव नाही तरी व्यर्थ जन्म नाही तर हा जन्म व्यर्थ आहे। चिंतित असे विषय काम जर आयुष्य विषयाच्या चिंतनामध्ये चाललं तर हा मानव देह मिळून उपयोग काय काय सार्थकता या मानव देहाची। दुर्लभम त्रयमवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयात विवेक चूडामणी ग्रंथ सांगतो। मग उपयोग काय आहे मानव देहाचा जर यामध्ये आपल्या हित आपलं चिंतन परमात्मा प्रेम झालं नाही। महाराज म्हणतात पशु विषय सेविती पशु पक्षीय विषयाच्या अधीन आहे त्यांना केव्हा कसं वागावं हे त्यांना कळत नाही। ऐका म्हणून जर त्यांच्याप्रमाणे आपण वागायला लागलो तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय राहिला। शेवटी निळोबाराय म्हणतात निळा म्हणे व्यर्थ गेला। जर इथे येऊन भगवंताचं चिंतन होत नसेल
तर तो प्राणी या भूमीला भार आहे भार. विठ्ठल विठ्ठल परिचित परंतु आवश्यक देण्याचा परिहार असा. आई गेली आहे. दराडे परिवाराची 5 वर्ष झाले. 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी आहे. कैलासवासी जमुनाबाई लक्ष्मणजी दराडे. खरं तर 5 वर्षापासून या घरातला आनंदाचा ठाव गेला. पूर्वीच्या जुन्या माता कष्टानं आपल्या मुलाबाळांना घडवायच्या. ते सुख आता पोरकं झालं. आव्हाड परिवारामध्ये श्री रंगनाथजी यांचा संसार चालवतायत सौ चंद्रभागाताई. आदरणीय श्री सुदामजी, श्री मधुकरजी, श्री रामदासजी या आईचे 3 सुपुत्र आहेत. एक कन्या आहे. 5 वर्ष झाले. 5 वर्ष. खरं तर गृहस्थ जीवनाचा हा नियम आहे. आई वडील गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध करणं, त्या श्राद्धानिमित्त अन्नदान करणं, दानधर्म करणं हा गृहस्थाश्रमाचा नियम आहे. त्यांच्या आठवणी पुन्हा नव्यानं जागा करणं हा नियम आहे. आणि त्या नियमानुसार दराडे परिवार आज वागतोय. मातेच्या जाण्यानं अत्यंत प्रकारचं दुःख यांच्या हृदयात आहे. हे जीवनपर्यंत राहील. कारण कितीही कोट्याधीश असला आणि त्याची जर माय गेली ना तर त्याचे डोळे पाणावलेले असतात. आई गेली हो माझी. जिनं मला विश्व दाखवलं ती आई गेली. फार आईवर मला बोलता येत नाही. पण हा दुःखद प्रसंग आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला सहन करावा लागतो. घरातलं कन्यारत्न थाटामाटात वाढलेलं असतं आणि ते आई वडिलाची विदाई जेव्हा लग्न मंडपातून घेतं तेव्हा त्या मुलीला असं वाटतं की मी आता आई बापांना सोडून चालले तिकडे, मला तशी माणसं भेटतील का. या न्यायानं तिला इतकं रडायला येतं. येती जाती होते, सणांना मुली येतात माहेरी, हे सगळं होत राहतं. पण जेव्हा कायमचं एखादा व्यक्ती आपल्या घरातलं निघून जातं तेव्हा त्याला शोधायचा ठाव या जगात नाहीच आहे. ही नवलाई आहे. एकदा गेलं की पुन्हा ते कधी दिसत नाही. म्हणून दराडे परिवाराच्या या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि देवाला प्रार्थना करण्यासाठी आज आपण या पाताळेश्वराच्या सानिध्यात उपस्थित आहोत. हे परमेश्वरा, आमचं हे दराडे परिवाराचं छोटंसं फूल तुझ्या पायावर पडलं देवा. या आईला तुझ्या चरणी सद्गती प्राप्त होऊ दे, तुझ्या चरणी स्थान प्राप्त होऊ दे. आजच्या कीर्तनाचं जे काही पुण्य निर्माण होईल, कायेन वाचा मनसेंद्रियत्वा बुद्ध्यात्मदावा प्रकृती स्वभाव करोमि यद यद सकलम परस्मै नारायणायती समर्पयामि. विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झाल्यावर फक्त हाताने टाळी घ्या, मुखानं नाम घ्या. बाकी काही करायचं नाही. लई अवघड नाहीये, फार सोपं आहे. आमचं सगळं भजनी मंडळ आहे बघा. किती आनंदी प्रसन्न चेहरे आहेत. भगवंताचं काही ऐकायचं म्हटलं की प्रसन्न चित्त चेहरा पाहिजे. कारण त्याला पवित्रता आवडते. त्याचं काही हृदयामध्ये घालायचंय ना, मग मन पवित्र पाहिजे, नेत्र पवित्र पाहिजे, कान पवित्र पाहिजे. दुःख विसरल्या जातं भगवंताचं पाहिल्यावर, भगवंताचं ऐकल्यावर. हे माझं मत नाही, महाराजांचं प्रमाण आहे. अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. देवाचं मुख पाहिलं का दुःख जातं. संत मांदियाळी आपल्याला काहीतरी उपदेश करते. हे उपदेशपर प्रकरण खोलल्याचं प्रगट करण्याचं कारणच हे आहे. वंदनीय तुकाराम महाराजांचे कित्येक उपदेशपर अभंग आहेत, माऊलींचे आहेत. एसाती आली या ओळंगा सारंग धरू, नाही तरी संसारू जाईल लया. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, सगळं मृग जळवत सगळं जाणार आहे. सर्व संतांचे उपदेशपर अभंग आहे. निळोबा राय एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना उपदेश करण्याचा अधिकार आहे. कारण त्यांनी तेवढं केलं. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. आपल्याला निळोबा रायांचं चरित्र आपल्यापासून लपलेलं नाही आहे. आणि कथा कीर्तनामध्ये संतांचे चरित्र मुद्दामून ऐकायचे. नाही कथा कीर्तनात तरी रोजचा नियम बनवायचा. आपला हा धर्म आहे. तरुण बांधवांचा, वडीलधाऱ्यांचा, माता भगिनीचा. जसं कामामध्ये काम,
रामराम म्हणायचा आग्रह संतांचा आहे, त्याच संतांचं एक तरी चरित्र दिवसभरातून ऐकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. कारण त्यानं काय होतं, पुण्यवंत व्हावे घेता पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी आणि महालाभ फुकासाठी. म्हणून संत चरित्र ऐकायचं. निळोबराय चरित्र अगाध आहे, अगाध. या भूमीवर, या भारताच्या भूमीवर असे लोक होऊन गेले आहेत जे आपल्याला आदर्शकारक आहेत, पण आपली झोळी फाटकी आहे, आपल्याला त्यांच्याकडून काही घेता येईना. आपली झोळी फाटकी आहे. देव लागला द्यायला तर पदर नाही घ्यायला, अशी आमच्या मराठवाड्यातली म्हण आहे. देव द्यायला तयार आहे पण पदर कुठे घ्यायला, कारण बुद्धी तेवढी परिपक्व लागते. असे संत विचार ऐकायला, ग्रहण करायला सुद्धा अधिकार लागतो. वाघिणीचं दूध असं कशातही पचत नाही. वाघिणीचं दूध काढायचं म्हणलं की त्याला गेलते वय काढायला, मी तर नव्हते गेले पण ऐकून आहे सोन्याचं पात्र. कारण इतर पात्र नेले की त्याला छिद्र पडतात, अधिकार नाही इतर पात्रांचा. वाघिणीचं दूध पचवायला जसं सोन्याचं पात्र लागतं, तसं वारकरी संप्रदायाचे विचार पचवायला मन आधी निर्मळ लागतं, बुद्धी निर्मळ लागते, अंतःकरण निर्मळ. इतरांविषयी कपट नाही, अरे ग्रहण करावं. संत चरित्र गाद आहे. असे रत्न माळ या भूमीवर झाली, या भारत देशामध्ये झाली, या महाराष्ट्रामध्ये झाली की एक एक जरी आदर्श घेतला ना तर हा जीवन सफल होऊन जाईल. माऊलींचा आदर्श, तुकोबारायांचा, निळोबारायांचा, चांगलं जीवन चालू होतं. तुकोबारायांबद्दल ख्याती ऐकली. प्रेम कसं व्हावं सद्गुरूंवर, प्रेम. सद्गुरु मेरा सुरमा करे शब्द की चोट, मारे गोला प्रेम का हरे भरम की कोट. गुरुवर प्रेम कसं असावं ही सुंदर जोडी आहे निळोबराय आणि तुकोबराय. सुंदर जोडी. नाही तर आजकालचे गुरु शिष्य पाहिलं की भीवच वाटतं माणसाला. तू मेरा चेला मैं तेरा गुर, तू चाहे तर चाहे मर. लोभी गुरु और कपटी चेला होय नरक में ठेलम ठेला. आणि काही काहीला तर गुरुच नाही. आपला संप्रदाय गुरु करायला शिकवतो. म्हणून मी नेहमी सांगत असते, ज्याला गुरु नाही ते गुरु करतं मांजरासारखं. जगात नाही गुरु करण्यासारखा दिसला निदान माऊलींना तरी. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतराचा लेखा कोण करी. ते सद्गुरु सत्य गुरु राये कृपा मज केली. हे आहे. ख्याती ऐकली, ख्यातीन एवढं प्रेम जडलं की मला तुकोबरायांची भेट घ्यायची आहे. चरित्र आपल्यापासून लांब नाही आहे, मला फक्त त्याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. माहिती आपल्या सर्वांना ते. आणि शोध घेत 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 निघाले. लोकांनी सांगितलं वेडा झाला हा निळा. अरे जो वैकुंठाला गेला त्याला भेटायचं म्हणतोय. आजपर्यंत वैकुंठाला गेलेल्या व्यक्तीला कुणी भेटलंय का? जे वैकुंठाला गेले ते कुठे भेटतात का? पण ज्यानं निस्सीम संकल्प केला, संकल्पात फार मोठी ताकद आहे बरं. रोज एखाद्या रोपट्याला पाणी टाका, ते कधी कधी जळून जातं. पण एखादं रोपट असा संकल्प करतं की ते दगडातून सुद्धा उगतं, त्याला काही गरज लागत नाही. तुम्ही बघा काही काही भिंतीवर रोपटे उगालेले आहेत. याला संकल्प, दृढ संकल्प शक्ती म्हणतात. निळोबारायांनी दृढ संकल्प शक्ती आजमावली. अनुष्ठान केलं, अनुष्ठान.
माईच्या तीरावर, आणि एवढा अनुष्ठान की कंठावरुद्ध झाला, एवढी साधना, आणि तोंडामध्ये एकच नाव, ज्याच्या नावाने यम थरथर कापतो त्याचं नावाचा गजर चालू केला. तुकाराम तुकाराम नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम. तुकाराम तुकाराम नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम, नाम घेतला का प्रेम. एकच ध्यान, तुकाराम 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 तुकाराम. कंठावरुद्ध झाला, बस स्थिती थांबली शरीराची. आणि अशा अवस्थेमध्ये माय रुक्मिणी म्हणतात भगवंताला, अहो थोडं तुम्हाला काही वाटतं का? त्या निळोबाचं एवढं एकनिष्ठ भजन झालं, एवढा कंठावरुद्ध झाला, अहो श्वास रोखलाय, आणि लेकरासाठी तुम्हाला काही कसं वाटत नाही. तुम्ही जा. आई साहेबांना सांगितलं, भगवंतानं साधना पाहिली आणि भगवंत त्या ठिकाणी आलेत. निळोबाराय बसलेले साधना करत, आणि ज्याची वाट जग पाहतं असा उभे विटेवरी उभा आहे तिथे. रूप सावळे सुख उभा आहे तिथे, कर कटेवरी आहे. आवाज दिला निळा, डोळे उघडले डोळे. कोण? अरे मी आलोय. मी कोण? अरे मी श्री विठ्ठल. मग पहिला भक्त असा झाला. मग अरे मग म्हणजे काय? मी आलोय. अरे तुला बोलेलो कुणी इथे? निळामने आम्ही नवखिज देवा, निळामने आम्ही नवखिज देवा, तू कैलाचा धावा तेरी तैसे, तू कैलाचा धावा तेरी तैसे. निळामने निळामने तुला कोण ओळखतं बाबा? मी तुकाराम महाराजांचा धावा. प्रार्थिल्या तुझ लागी येथे बोलाविले कुणी, प्रार्थिल्या वाचून आलासी का? तुझं नाव तुकाराम आहे का? मग तू आलाच कसं काय? देवाला एवढं बोलण्याचं धैर्य साधारण व्यक्तिमत्वामध्ये नाही आहे, कळतं का? भगवंताला खजील झालं. भगवंताला मी कशाला आलो बुवा इथे? आणि मग भगवंत निळोबारायांच्या समोर आव्हान करतात, ठीक आहे तुझ्या सद्गुरूंची प्राप्ती होईल. तुकोबांना सांगितलं, तुकोबाराय जावं लागतंय आता उपदेश करायला, जावं लागतंय आता दर्शन द्यायला. एवढं सामर्थ्य की वैकुंठाला गेलेल्या तुकोबारायला धरणीवर आणण्याचं सामर्थ्य महाराष्ट्राच्या संतांमध्ये आहे. एवढी दिव्य ज्योत इथे प्रगटलेली आहे. उपदेश असा कुणीही कुणाला कसा करायचा तेवढा अधिकार पाहिजे. आधी केले मग सांगितले, आधी उपासना केली, आधी सोडलं मग लोकांना सांगितलं सोडा. नाथांकडे एक बाई आपल्या बाळाला घेऊन गेली आणि म्हणली, बाबा तुमचं सगळं गाव तुमच्या पाया पडतंय, सगळं गाव तुमच्या पाया पडतं, माझा मुलगा फार गुळ खातो, त्याला समजावून सांगा बरं. नाथ म्हणले, ताई 2-3 दिवसानं या ना. का हो? म्हणले या, मी सांगतो 2-3 दिवसानंतर. 2-4 दिवसानंतर ती स्त्री पुन्हा आली आणि म्हटली, बाबा तुम्ही म्हणले होते 2-3 दिवसानं समजावून सांगतो, आता बाळ माझं समोर आहे, सांगा बरं. नाथबाबांनी जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवला. अरे बाळा, कोणतीही गोष्ट अति करू नये, अति केली की त्याची माती होते. गुळ जास्त खाऊ नये बरं का, हा शरीराला उष्णतादायक आहे. बाई म्हणली, एवढं लेक्चर द्यायचं होतं तर त्या दिवशीच द्यायचं होतं. मला वाटलं फुकट तासभर प्रवचन ऐकायला भेटेल, एवढंच सांगायचं होतं, त्या दिवशीच सांगायचं. बाबा म्हणले, त्या दिवशी मीच गुळ खाणं सोडला नव्हता तर याला कसं सांगू? विठ्ठल विठ्ठल. संत अगोदर उपासना करतात, अगोदर त्याग करतात वासनेचा, विकारांचा, साधनेमध्ये परिपक्व होतात आणि मग जगाला उपदेश करतात. म्हणून काही लोक म्हणतात ना, जेवढा संतांचा परिणाम होतो तेवढा साधारण लोकांचा परिणाम होत नाही. अरे साधनाच नाही तर परिणाम जगावर होईल कसा? लोक ऐकतात आणि कपडे झटकून निघून जातात.
कीर्तन झाल्यावर बऱ्याच लोकांना कपडे झटकायची सवय असते की नाही? असती ना. उठले की कपडे झटकतात. आमच्या बाया तर लई झटकतात. जसं काय काय लागलंय अंगाला, कपडे झटकले की चालल्या. मी आपलं एकदा सहज विचारलं, का म्हणलं कपडे का झटकतात? ते म्हणले घरचं झालं थोडं व्याह्याने धाडलं गोड. घरी काय कमी आहे म्हणून तुमचे विचार घेऊन जायचे, तुमचे तुम्हालाच मंडपात राहू द्या. कळलंय का? इथेच सोडून द्यायचं. म्हणून जगावर परिणामच होत नाही, कारण घेऊन जायला शिदोरी तशी परिपक्व नाही आहे. महाराजांनी बोलावण समोर तशी क्रांती घडावी आणि मेलेलं मूल कीर्तनात जिवंत व्हावं. हा बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं, बाळापोटी माहेरी गेलं. मेले माणूस कधीतरी उठविलं, मेले माणूस कधीतरी उठविलं. मेले माणूस जित उठविले, मेले माणूस जित उठविले. कैसा वासुदा बोलता बोल, कैसा वासुदा बोलता बोल, कैसा वासुदा बोलता बोल, कैसा वासुदा बोलता बोल. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. मेलेलं मूल जिवंत करावं एवढी ताकद ठेवावी तुकोबरायांच्या साधनेनं. आणि आपण त्यांचा काहीच प्रसाद घेऊ नये. काय जीवन आहे आपलं? काय जीवन? काही प्रसाद घेऊ नये. काही प्रसाद विस्तार करायला तेवढा वेळ नाहीये. काय प्रसाद घेतला आपण? कुठेही गेलो तर आपल्याला प्रसाद पाहिजे ना. प्रसाद पाहिजे की नाही? प्रसादासाठी किती धडपड आहे. पार एकमेकाच्या अंगावर पडायची वेळ आहे. त्या काल्याच्या कीर्तनाला तर बाया ते खापर घ्यायसाठी तो एकमेकाच्या अंगावर पडता, पण ते खापर नेता घरी. काय तर म्हणा पीठ वाढतं, मग गिरण्या बंद नसतं का झाल्या? अरे कुठं खापर वापरावं आणि कुठं काय करावं? ठीक आहे, देवाचं म्हणून न्यावं का ते मटकच उचलून न्यावं? काही ना काही प्रसाद पाहिजे ना दादा. प्रसाद पाहिजे की नाही? मग काय प्रसाद घेतला आपण? तुकाराम महाराजाकडून काय प्रसाद घेतला? काय माऊलींकडून प्रसाद घेतला? पसायदान सगळ्याच्या पाटे. काही काही तर चुकीचंच म्हणते, काही म्हणता येत नाही लोकांना नीट. कधी कधी म्हणतात आवाजात, आम्ही गायनात म्हणतो, पण बरेच शब्द चुकलेले असतात काही लोकांकडून. पसायदानाचा प्रसाद काय घेतला? नको सगळं पसायदान नका लक्षात राहू. निदान दुसरी ओवी, जे खळांची तया सत्कर्मी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एवढं जरी परिवर्तन जीवनात झालं तर जीवन धन्य झालं. एवढा प्रताप आहे पसायदानाचा. काय प्रसाद घेतला आपण? काय प्रसाद घेतला? इथपर्यंत जीवन जगत आलो, शतकं झाली, पण अजून संसाराचा कंटाळा आम्हाला येईच ना. अजून संसार आम्हाला वाईट वाटेच ना. तितकं मनायपुरतं असतं फक्त. काही काही बाया मला म्हणतात ना, दीदी कल्याण केलं तुम्ही जीवनाचं. मला बाया म्हणतात बरं झालं तुम्ही याच्यात पडला नाही. असं वाटतं कधी कधी सगळं सोडून द्या. आणि तुमच्या सोबत मी एका गावाला गंमतच केली. म्हणलं मी यंदा गाडी मोठी आणली, येतं का 5-6 जणी? त्या म्हणल्या बाई आम्ही सहज म्हणलो, तुम्ही तर मनावरच घेतलं. असं कुणी कुणासाठी काही सोडत असतं का? सुटायची इच्छाच नाही ना. सुटा याचा करीतो उपाय, जो जो पाय गोवी आले. आम्ही त्याच्यातून उपाय करतोय, वेगवेगळे उपाय. उठा जागे वारे. आता हे कशासाठी आहे? उठण्यासाठीच आहे. जागा जागा रे बाईंनो जागा, हे जागा होण्यासाठीच आहे. पण आमची इच्छा नाही आहे. तेवढ्यापुरता आम्हाला कंटाळा येतो. कितीही संसार, कितीही लग्न थाटामाटात होऊ द्या, एक गोष्ट लक्षात ठेवा, एक वाक्य असं मनाच्या कुपीत ठेवा. संसाराची सुरुवात गोड आहे पण शेवट कटू आहे. संसाराची सुरुवात गोड आहे, शेवट कठीण आहे. परमार्थाची सुरुवात कठीण आहे, शेवट गोड आहे. आता इथं बसलेले सगळेच तुम्ही नवरदेव होतात ना? नाही तर मग कुंभमेळा आलाय आता. काय तो नवरदेव बुटा सहित मारुतीच्या मंदिरामध्ये देव आहे ना तो. आणि मग ते एवढं रुबाबात चालतं की बस त्याला वाटतं आज कोणाच्या बापाला व्हायचं नाही, एवढी संधी आहे. आणि त्याच रुबाब करणाऱ्याला फक्त एकाच वर्षानं विचारावं, ते म्हणतं काही नाही, काही खरं नाही, जे ते बरं आहे. झाकली मूठ 1.25 लाखाची, कशाला उगाच. आमच्या बाया तर फार अवघड आहे फार. पण ह्या इतक्या आगाऊ आहे. नवऱ्याचे आणि बायकोचे जर भांडणं झाले, आमच्यासारखा एखादा महाराज जर मध्ये पडला
तर 5 मिनिटं यांचं ऐकून घ्यायचं आणि 5व्या मिनिटाला जर आपण म्हणलं ना का हो दादा एवढा कशाला त्रास देता, तुम्हाला देवानं बुद्धी दिली, अशा 4 गोष्टी जर सांगायला लागलो ना ही आमच्या तोंडाकडे पातीन म्हणते जाऊ दे महाराज नका बोलू, तसा पप्याचा बाप बरा आहे. म्हणजे यांनाच आवडत नाही. संसारात कंटाळाच अजून येईना. प्रसाद काय घेतला, एवढे वर्ष झाले, एवढे शतक झाले, माऊळींचा हरिपाठ अजून शिळा होत नाही, माय ज्ञानेश्वरी अजून जुनी होत नाही, उलट ते नाविन्यानं रूप प्रगट होतं. आणि तोच प्रसाद जेव्हा आपण जीवनामध्ये अवलंबू तेव्हाच जीवनाचं हित होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. नाही तर याच्यात फसलोय ना, निघायची इच्छा नाही. गटारामध्ये एखादा सुकर पडलेला असावं, सुकर, सुकर कळतं ना, सुकर अहो डुक्कर पडलेला असावं गटारामध्ये आणि त्याला उठण्यासाठी आणि काढण्यासाठी एखाद्यानं प्रयत्न करावा आणि त्याला वाचा फुटावी. असा प्रयोग झाला एका ठिकाणी. काही वाईट कर्म केलं मरून तो सुकर झाला, डुक्कर झाला आणि त्याच गावाच्या गटारात फसला. मुलगा चांगला सत्संगी होता, त्यानं बापाचं श्राद्ध करावं म्हणून काशीवरून ब्राह्मण बोलवले. आपल्या हिंदू धर्माच्या मंत्रामध्ये फार मोठी ताकद आहे. पूर्वी काही बंदुकीच्या गोळ्या नव्हत्या. पूर्वी युद्ध करायचं म्हणल्यावर काय असायचे, धनुष्य. आम्ही काय प्रचाराला आले का, बोला ना तुम्ही. बाण, बाण होता की नाही, बाण असा डोक्यासमोर धरायचा, मंत्र म्हणायचा आणि तो सोडायचा, तर्कसातला बाण, त्यानं मनुष्य मरायचा. ही बाण शक्ती कुठून आली, मंत्रशक्तीतून आली. बरोबर, एवढं तरी पटलं. त्या मुलांना, त्या ब्राह्मणांना आमिष दिलं, तुम्ही एवढे विद्वान आहात, तुम्हाला लोभ देतो मी, पण काहीतरी असं करा की माझा बाप कुठे मला सांगा. ते फार तत्ववेत्ते विद्वान होते. त्यांनी सांगितलं आम्हाला लोभाची गरज नाही, आम्ही समाजाचं कल्याण करण्यासाठी आलोय. त्यांनी काही मंत्र बोलले आणि त्यांना दिव्य शक्तीने दिसलं. ते म्हणले बाळा काळजी करू नको, तुझे वडील याच गावात आहेत, फक्त वाईट कर्मामुळे त्यांची स्थिती फार वाईट आहे, तुला पाहावल्या जाणार नाही. मुलगाने आग्रह केला, नाही म्हणे मला पाहायचंच आहे. ब्राह्मणाने हाताला धरलं, गावाच्या बाहेर तो नाला होता, त्याच्यात गटारात फसलेले त्या सुकराला दाखवलं, आ तुझा बाप आहे म्हणे. तो मला विश्वास नाही आहे. मग आहे ना, मग माझ्या बाबांनी काहीतरी बोलावं असं करा आणि 15 दिवस यज्ञ चालू द्या, पण याच्यातून त्यांची मुक्तता व्हावी असं काहीतरी करा. ब्राह्मण यज्ञाला बसले. स्वाहाकार जसा चालू झाला, समिधा जशा यज्ञामध्ये पडायला लागल्या, तसं काही ब्राह्मणांनी सांगितलं उठ, वाचा फुटली तुझ्या बापाला, तिथे जाऊन विचार की तुला काय हवंय म्हणून. वाचा फुटली, जा. हा खरंच गेला. बापानं सांगितलं हो बाळ मी तुझा पिताश्रीच आहे. त्यानं सांगितलं बाबा काय करू तुमच्यासाठी सांगा, बोला काय करू. एखादा म्हणला असता मला याच्यातून काढ. मुलगा म्हणला बाबा या गटारातून तुम्हाला काढू का, या जीवनातून तुमची मुक्तता करू का. ते सुकर म्हणलं नको नको, असं काही करू नको, लय गार वाटतंय, बसल्या बसल्या खायला भेटतंय. निघायची इच्छा कुणाची आहे, कुणाला असं वाटतं याच्यातून बाहेर जावं, इच्छा कुणाची नाही, पण केल्याशिवाय पर्याय नाही. असं बसल्या बसल्या असं ध्यानावस्थीनं तदगतेनं केल्याशिवाय माणसाचा उद्धार होऊच शकत नाही. साधना केल्याशिवाय होऊच शकत नाही. नंतर शेवटी पश्चाताप होतो. तो पश्चाताप होऊ नये म्हणून अभंगाचं प्रथम काही
आलोय ना आपण, येऊन या नरदेहा. बरं हा नरदेह तरी आम्हाला कळलाय काय, मिळालाय. आता ती कोटी आहे, बऱ्याच जणांना ती माहिती आहे. काहींना मिळाला, काहींना कळाला नाही, काहींना कळाला मिळाला नाही, काहींना मिळालाही नाही, कळालाही नाही, काहींना कळालाही आणि मिळालाही. ज्यांना कळालाही नाही मिळालाही नाही ते उकिरड्यावर लोळणारे पशुपक्षी आहे. ज्यांना मिळाला पण कळाला नाही त्याच्यामध्ये आपण आहेत. मिळाला पण कळालं नाही. हौट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन कर पिया, कमल मुख राम भजन को दिया. बेकार वो मुख है जो हरि का सुमिरन ना किया करे, कमल मुख राम भजन को दिया. हे सगळं झालं पाहिजे. मिळालं पण कळालं नाही. किराणा दुकानदार होता, एक लेकरू समोर खेळत होतं त्याचंच. आता बाप पैसे मोजत होता, 1 2 3 अशा हिरव्या नोटा होत्या, हिरव्या 500च्या हिरव्याच आहेत ना, हिरव्याच आहेत का, कशा आहेत, पारवे आहेत, हा होत्या का पहिले, आता कशा आहेत. कोणाच्या खिशात असले तर काढून तरी पहा कसा कलर आहे. जाऊ द्या. बाप नोटा मोजत होता. एकदा मी असंच म्हणलं गुलाबी नोट, आणि तेव्हा ती बंद झालेली होती. तेव्हापासून नोटेचं नाव घेत नाही मी. असं बाप पैसे मोजत होता, पैसे मोजत होता. पैसे मोजता मोजता लेकरू दुडू आलं, बाबा कागद द्या ना, बाबा कागद द्या, बाबा कागद द्या. त्याने 1-2 नोटा अशा बापाच्या हातातून घेतल्या आणि खेळत 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 असं दारामध्ये गेलं. रस्त्याचं येणं जाणं चालू होतं. बुरटे लोक बरेच तिथून फिरत होते. रस्त्यावरून जाता येता एक जणाची नजर त्या लेकरावर पडली, आणि पडल्यानंतर त्यानं त्या लेकराकडे पाहिलं. ना समज आहे पण हातात जे आहे ते चांगलं आहे आणि आपल्या कामाचं आहे. आता किराणा दुकानदार म्हणल्यावर खाण्यापिण्याला तिथं कमी नाही. त्यानं विचार केला हे लेकरू काही खाण्यापिण्यावरून भाळणारं नाही. मग त्यानं पटकन काही क्षणात पलीकडच्या गल्लीमध्ये गेला आणि खेळण्याच्या दुकानावरून एक खेळणी आली. तेवढं ते लेकरू नक्षीबानं तिथंच खेळत होतं, आणि ती खेळणी आणली आणि लांबून त्या लेकराला ती खेळणी दाखवली. खेळणी दाखवल्यावर त्यानं स्मित हास्य केलं, स्माईल दिली. तो म्हणला काका मला द्या ना ते. काका म्हणले मी तुला हे देतो पण तुझ्या हातातलं मला दे. कारण खेळणं होतं 20 रुपयाचं आणि हातात होते 1000 रुपये. खेळणं किती रुपयाचं, 20 रुपयाचं. फार काही तोटा नाहीये. म्हणलं ही खेळणी तुला देतो पण ते हातातलं मला दे. लेकरानं खेळणी घेतली आणि हातातले पैसे त्या भुरट्याला, त्या चोराला दिले आणि त्याचं कल्याण झालं. दृष्टांत संपला. माझा प्रश्न एवढा आहे, लेकराला नोटा मिळाल्या का कळाल्या? फक्त मिळाल्या, कळाल्या नाही. ज्याला कळाल्या तो घेऊन गेला. तसं मानव देह मिळाला पण याची सार्थकता कशात आहे काही कळत नाही. म्हणून ना भजन आहे, ना वारी आहे, ना पूजन आहे. या लोकांसाठीच हे उपदेश पराभंग आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. यासाठीच सगळं हे चांगलं आहे खटाटो. या नरदेहाला आलंय ना, मग स्वतःचं हित कशात आहे? कशात आहे महाराज स्वतःचं हित? भागवतामध्ये, रामायणामध्ये 9दा भक्ती सांगितली. या भक्ती व्यतिरिक्त हित कशात नाही आहे. भक्तीत आणि भजनामध्येच हित आहे. मग श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम, यापैकी कोणती तरी एक भक्ती करा. जरुरी नाही की माळ घेऊन देवघराजवळच बसावं. आता थोडं स्पष्ट बोलते, वेगळा अर्थ घेऊ नका. जरुरी नाही की भजन पूजनासाठी आम्हाला वेळच नाही आहे. चालता फिरता भजन करा. नामच एवढं पवित्र आहे की ते कुठे जरी घेतलं तर ती जागा पवित्र होऊन जाते. एवढी नामामध्ये ताकद आहे. शेतामध्ये बसलात, काही लोक हे बघा, ज्यांना आळस आलाय ना ते म्हणतात आमच्याकडून काही होत नाही. अरे तुला करायचं नाही ते सांग ना बाबा, कशाला म्हणतो आमच्याकडून होत नाही? करायला गेलं तर सगळं होतं.
जरुरी नाही माळाचा मनकाच फिरवा म्हणून. जिथे बसलं तिथे रामकृष्ण हरी रामकृष्ण. शेतात बसा, ऑफिसमध्ये बसा, शाळेत बसा, ज्या क्षेत्रात तुम्ही असाल, राजकारणात सभेमध्ये बसलात, म्हणा ना रामकृष्ण हरी. काय हरकत आहे, काय अडचण आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करणीय मना सुत बाल, करणीय सुत बाल, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. आम्हाला सुत बाल, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. आपलं हित करून घ्यायचं, देवाचं चिंतन करायचं. ऐका, काय हरकत आहे या तोंडानं रिकामी बडबड केल्यापेक्षा, जगाचा बायोडोटा गोळा केल्यापेक्षा. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारिकानं कधीतरी मुक व्हावं, व्यर्थ गलबला करू नका. काय सांगितलं हे? ग्रहस्थ्यांनी मुक व्हावं आणि साधूंनी बोलकं व्हावं. ज्या दिवशी ग्रहस्थी मुका होतो तेव्हा सुख येतं, आणि ज्या दिवशी साधू बोलका होतो त्या दिवशी माय ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घडतो. आपल्याला तो प्रसाद पाहिजे ना, तुकोबरायांचा गाथा पाहिजे ना. त्यांनी बोलकं व्हावं आणि आपण मुक होऊन अंतर्ध्यानी व्हावं आणि भगवंताचा नाम जप करावा. ज्यांना नामाची आवड आहे त्यांनी नाम जप करावं. स्वतःचं हित कशा कशामध्ये आहे? एक तर देशाची सेवा करावी, अनाथांची सेवा करावी, गो सेवा करावी, साधू गो ब्राह्मणांची सेवा करावी. जरुरी नाही माळ जपतोय आणि दुसऱ्याला धन देत नाही, काय उपयोग त्याच्या माळ जपण्याचा? त्यापेक्षा गोरगरिबांची सेवा करतोय, घरामध्ये पंक्ती चालू आहे. काही काही लोकांना मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. थोडंसं विषयांतर होईल पण बोलते. मोठेपणा दाखवायची फार सवय आहे. घ्या ना, घ्या ना, माझा हात मोडता का, इथून उपाशी जाता का, त्याला उलटे होतात, नंतर एवढं खाऊ घालतंय. अरे पण रोडवर कोणीतरी उपाशी बसलेला आहे, त्याच्या पोटामध्ये अन्न द्या ना. ही सुद्धा भगवंताची सेवा आहे, त्याने सुद्धा माणसाचं हितच होत आहे. दोन गोष्टीसाठी देह पडावा, एक तर माऊली माऊली म्हणत देह पडावा, नाही तर देशाची सेवा करता करता रणांगणात आपला देह पडावा. निदान एवढं तरी या भारताच्या भूमीत व्हावं. देह जावं अथवा राव पांडुरंगी दृढ भाव, जोडी आनंद ते पंढरीनाथ. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, शरणागत सोडी सर्वथा आनंद देह जावो अथवा राहो, बस आम्हाला हे करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या, शंभू राजांचा आदर्श. काहीतरी करा, कुछ काम करके जाना. दुनिया से जाने वाले कुछ काम करके जाना, दुनिया से जाने वाले जाते हैं रोज लाखों बेकार खाने वाले. काहीतरी करून जावं. मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, चमन के लिए. मेरी जान के वतन के लिए, मेरी जान है वतन के लिए, वतन के लिए. काहीतरी करावं, काहीतरीच करू नये, काहीतरी करावं. लोक म्हणतात काही करण्यासाठी, भजन करण्यासाठी अजून बाकी आहे. बाकी काहीच नाही आहे, सगळं झालेलं आहे. बाकी काही आहे का टाळकरी? बाकी काही आहे का? बाकी काही नाही, सगळं झालेलं आहे. लोक म्हणतात बाकी आहे. काय बाकी आहे? फक्त जीव जायचं बाकी आहे, बाकी काहीच बाकी नाही आहे. सगळं तयार आहे, सगळं. तुमचं गाव कोणतं आहे? नळवाडी. नळवाडीत असं कधी झालं का की माणूस मेला? मरू नये पण मेला, आणि मेल्यानंतर कापड दुकानवाल्याला किंवा त्या सुदगिरीला एखाद्यानं फोन केला, ओ साहेब आमच्या गावातला माणूस मेला, हो पांढरा कपडा तयार आहे का? मग त्यानं म्हणावं, नाही हो पांढरा कपडा तयार करायला 15 दिवस लागतील, तोपर्यंत शेव तसंच ठेवता का? असं कधी झालं का? झालं का? पांढरा कपडा तयारच आहे, फक्त जीव जायचा बाकी आहे. पांढरा कपडा गुंडाळायला तयार आहे, उधळायला गुलाल तयार आहे, गळ्यात घालायला फुलाच्या माळा तयार आहेत, रडायला घरचे तयार आहेत, वाट लावायला गावचे तयार आहेत. फक्त तू मर
अरे बाकी काय आहे जीवनामध्ये? काही नाही. पण त्यांना बसल्या बसल्या भजन करणं जमत नाही का? काहीतरी करा ना बाबा. असं जीवन व्यर्थ गमवणं नाही. मग काय? श्रवण करा. 9व्या अध्यायाची पहिली ओवी आहे, तरी अवधान ऐकिले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड ऐका. नाही फार अवघड जमत नाही. गीता वाचता येत, ज्ञानेश्वरी. कीर्तनाला गेल्यावर तर कीर्तन ऐकावं का नाही? पण दहाव्यात बसलं का कावळ्याकडे लक्ष, कीर्तनात बसलं का चपलाकडे लक्ष. नवी आणली नेतक काय कोणी, काय काय तर एवढे विचित्र. या कोपऱ्यात एक चप्पल तर त्या कोपऱ्यात एक चप्पल, म्हणजे चोराला चोरता यावं नाही. एवढे बाप माणसं आहेत काही काही. श्रवण करायला बसल्यावर श्रवणाचे, आता ओघात आलं म्हणून भागवतातलं काही वर्णन सांगते श्रवणाचं. काही काही श्रोते कसे आहेत, काही प्रकार सांगितले श्रवण करण्याचे. त्यामध्ये एक हंस श्रोता आहे, एक मीन श्रोता आहे, एक उष्ट्र श्रोता आहे, एक वृक श्रोता आहे, एक सरोता आहे. असे काही श्रोत्याचे प्रकार आहेत. आता हंस श्रोता, ऐकल्यानं कल्याण होतं. राजा परीक्षितानं काहीच केलं नाही, फक्त ऐकलं. श्रवणे परीक्षित पावणे 12 झालेत. राजा योगेंद्र शुकाचार्यांनी फक्त सांगितलं आणि राजानं ऐकलं. ऐकण्यानं श्रवण होतं, म्हणून हंस श्रोता. आता हंस कसा आहे? हंस पाहिला? हंस कसा आहे? दूध वेगळं आणि पाणी वेगळं, हा हंस श्रोता आहे. तसं दृष्टांत आणि सिद्धांताची कीर्तनकाराने कथाकारानं जोड लावली आणि हंस वृत्तीचा श्रोता जर बसलेला असला तर तो दृष्टांताकडे फार लक्ष देत नाही, तो फक्त सिद्धांत घेतो. काही काहीचं फक्त दृष्टांताकडे लक्ष असतं. हा हंस फक्त गोड मनाला लागणारं पाहेपा दूध पवित्र आणि गोड, जे त्वचेच्या पदराआड असतं, गोचिड ज्याला कधीही ग्रहण करत नाही. पण हंस मात्र फक्त दूध घेतो, पाणी बाजूला काढून टाकतो. हा हंस श्रोता आहे कीर्तनात बसलेला. दुसरा आहे मीन श्रोता. मीन पासा, मासा जसा पाण्यामध्ये आहे, पाण्यामध्ये मासा झोप घेतो, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ते त्याच्यातल्या त्याच्यातच मग्न असतं. तसं मीन श्रोता जर कीर्तनात बसला तर तो एवढा तल्लीन असतो, एवढा तल्लीन असतो, एवढा तल्लीन. आता 8-10 दिवसापूर्वी घडलेला दृष्टांत आहे. कीर्तनात बसले 2 जण अशा समोर. आता ओळखीचे माणसं असल्यावर मला चेष्टा मस्करी करायची सवय. समोर बसलेले, आपलं माझंच लक्ष चाललं. ते शेजार तर त्याच्या अंगावर एवढं पडत होतं झोपेत, एवढ्या डुकल्या घेत होतं का डायरेक्ट अंगावर पडायचं. आता मला हसू यायचं, पण कीर्तनात हसावं कसं? स्त्री म्हणून एक मर्यादा आहे, कुठे कसंही वागता येत नाही. समोरचा व्यक्ती त्याच्या अंगावर पडायचा. त्यानं एकदा सहन केलं, 2दा सहन केलं, 3दा सहन केलं, माझ्या देखत चालू कीर्तनात त्याच्या टाळक्यात मारली त्यानं. मला काय अक्कल विक्कल आहे का नाही का? देव देत होता ते मग चाळणी घेऊन गेला होता बुद्धी वाटताना. कुठे गेले म्हणलं? हे कीर्तन असं झोपतात का म्हणला? एवढं झोपतात का? माझ्या अंगावर पार मी पडायला लागलो म्हणला, एवढं झोपतात का? ते त्याला खवळलं बरं का. मला लई बरं वाटलं. आणि कीर्तन झाल्यावर मी म्हणलं, दादा हे असे श्रोते असले ना तर कीर्तनाला रंग येतो बरं का. तर म्हणलं काय झालं दीदी? म्हणलं तुम्ही त्याच्या डोक्यात फटका मारला आणि तुम्ही किती छान कीर्तन आहे, तुम्हाला विक्षेप होत होता. ते म्हणलं तसा गैरसमज करू नका, ते अंगावर पडत होतं आणि माझी झोप मोडीत होतं. म्हणजे आपल्याच नादात काही जगाशी घेणं देणंच नाही. मीन श्रोता असा आहे तो आपल्याच रंगानं परिपूर्ण. पाण्यामध्ये जसा त्याचाच अनुभव त्याला आहे तसा एक उत्तम श्रोता आहे. काही वृक शोधे, दुसऱ्याला ऐकू देत नाही, आपणही ऐकत नाही. काही काही लोकांना तर तोंडात अशी नख खायची सवय कीर्तनात. असे नख खाती नाही, शेजारच्या अंगावर थू. तो पाहुणा आहे का रावळा आहे काही पाहणार नाही. काही उष्ट्र श्रोत आहेत उंटासारखे, उंट असा उंच आहे आणि तो जात असताना त्याला हिरवा पाला कधीच दिसत नाही, त्याला दिसतात काटे. तसे काही उंट श्रोते, उंट वृत्तीचे श्रोते आहेत, ते फक्त दृष्टांताकडेच लक्ष देतात, सिद्धांत त्यांना कधी पटतच नाही. विठ्ठल विठ्ठल. मग श्रवण करा, श्रवणानं माणसाचं कल्याण होतं. चिंतन करा. श्रवणम कीर्तनम यस्य, कीर्तन म्हणजे भगवंताचा गुणानुवाद करा. श्रवणम कीर्तनम यस्य स्मरणम, आपण काय ऐकलं काय पाहिलं याचं स्मरण करा. देवघरामध्ये गेलो, देवळामध्ये गेलो, ज्या देवाला पाहिलं त्याला पुन्हा पुन्हा पाहत राहणं याला स्मरण असं म्हणतात. स्मरण करा. श्रवणम कीर्तनम स्मरणम यस्य पाद सेवनम, भगवंताची अर्चना करा, आरती करा.
रोजच्या देवघरातल्या देवांची पूजा करा आणि त्या देवासाठी नैवेद्य रोज तुम्ही तयार करा. हे गृहस्थ जीवनाचे काही नियम आहे. याच्यापासून माणसाच्या जीवनाला वळण लागतं. एवढं जरी झालं नाही तर निदान एक घडी आधी मै पुण्यात तुलसी संगत साधू की हरे कोटी अपराध. यापैकी काही घडलं नाही तर सहज बोलणे हितोपदेश. ज्यांच्या बोलण्यानं माणसाचं कल्याण होतं अशा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारात तरी माणसानं राहावं. कारण का येवोनिया नरदेहा काही स्वहित ते पहा. स्वतःचं हित करून घ्यायचंय. आणि जर याच देहामध्ये असून स्वतःचं हित कळलं नाही तर काय होतं दुसरं चरण. नाही तरी वा. नाही तरी व्यर्थ जन्म. नाही तरी व्यर्थ जन्म. नाही तरी व्यर्थ प्रमाण हे मनाला लागण्यासारखं आहे. नाही तरी व्यर्थ जन्म. आद्य गुरु शंकराचार्यांचं या प्रमाणाला लागणारं एक अष्टक आहे. शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चेन लग्नं प्रभोरम त्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या कवित्वादि गद्यम सुपद्यम करोति. मनश्चेन लग्नं प्रभोरम त्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किं. याचा अर्थ असा होतो, नाही तरी व्यर्थ जन्म. शरीर कितीही सौंदर्यवान असू द्या, ऐका, कितीही सौंदर्यवान असू द्या, मेरू पर्वता समान धन असू द्या, पण आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात जर मन भगवत चरणी तदाकार नसेल तर ततः किम म्हणजे धिक्कार आहे त्या जीवनाचा. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या. वेद पुराण मुखदगत आहेत, उपनिषद मुखदगत आहेत. उलटेही गाता येतात, सुलटेही गाता येतात, गद्यानंही गाता येतात, पद्यानंही गाता येतात. षडंगादि वेदो मुखे शास्त्र विद्या.
कवित्वादी गद्यम सुपद्यम करोति, पण मनश्चेन लग्नम, मनश्चेन, माझ्याकडे लक्ष द्या, मनश्चेन लग्नम प्रभोरम घ्रिपद्मे ततः किम ततः किम ततः किम. जर मन लागत नसेल तर या सगळ्या गोष्टींचा धिक्कार आहे. याच्यावर माऊलींची ओवी आहे, माझी या भक्ती वीण जळोते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. आणि यावरच नाथांचा अभंग आहे, भक्ती वीण पशु कशासी वाढला सटवीने नेला कैसानी. पुढचं फार अवघड आहे, आता सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल ही प्रमाण आणि ही सूत्र कशासाठी आहेत? फक्त आपल्यासाठी, नाही तरी व्यर्थ जन्म. अरे इथे आलो आणि काहीच केलं नाही असं तोंड घेऊन वरती कसं जायचं? लाज वाटली पाहिजे ना आपल्याला. पाहुण्याच्या घरी जाताना, साधू दर्शनाला जाताना, मंदिरात जाताना, लेकी बाळीच्या घरी जाताना आपण खाली हातानं जात नाही, वरती खाली हातानं जायचं कसं? मग किती गुंठे घेऊन जायचं? का सोन्याचा भाव वाढलाय, तोळे न्यायचेत बोला. काय न्यायचं वरती? काही नाही. सतविचारांची गाठोडी आहे, माऊलींच्या भूमीत आहे. वरती गेल्यावर विचारण्यात येईल कुठून आलात, तर लाज वाटली पाहिजे हे सांगायला. अरे माऊलींच्या भूमीतून आलोय पण काहीच केलं नाही, गर्व वाटला. क्या किया तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, जिससे पाना था उसको खो दिया, जिससे पाना था उसको खो दिया, जीवन गमा दिया. काहीच केलं नाही, काहीच. काहीतरी करावं या भूमीसाठी. भूमी पवित्र आहे. एक प्रसंग सांगून जाते. 12:15 पर्यंत मला सेवा आटोपती घ्यायची आहे. संकेत आलाय, ऐका. संकेत असाच आलाय महाराज, ऐका. एक प्रसंग आहे, आवडला तर सगळ्याच क्षेत्रातल्या माणसांसाठी हा प्रसंग आहे. राजकारणातली काही भावंड बसली आहेत, समाजकारणातली बसली आहेत, काही आदर्श शिक्षक आहेत, काही व्यापारी आहेत. आपण सगळ्यांसाठीच एक छोटासा दृष्टांत आहे. सांगू का? सांगू ना? हा, ऐका, इकडे लक्ष द्या फक्त. प्रसंग रामायणातला आहे. या भूमीवर आपण भार होऊ नये. संपूर्ण अभंग माझा आज सुटेल की नाही सुटेल मला माहित नाही. जेवढा मला बोलता येईल तेवढं मी बोलते. रावण मरायच्या वेळेला, मरायच्या प्रसंगाचा हा अनुभव आहे. बाण लागला नाभी कुंडामध्ये, बर का पुरुष मंडळी इकडे बघा. बाण लागला आणि रावण खाली पडला. लक्षपूर्वक ऐका. रावण जसा खाली पडला, माता भगिनींनो ऐका, फार महत्वाचं सांगते आहे, ऐका. रावण खाली पडला, प्राण तळमळायला लागला. नियम असा होता, भगवंताचं दर्शन झाल्याशिवाय जीव जाणार नाही. भगवंताने तसं वचन, मी दर्शन देणार असं ठरलेलं होतं. तो प्रसंग अध्यात्म रामायणातला फार मोठा आहे, ऐका. काही वेळ बाकी राहिला आणि काही सैनिकांनी जाऊन पटकन निरोप दिला मंदोदरी मातोश्रींना. आई साहेब म्हणले, वेळ थोडा राहिलाय, काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. आयुष्यभर मंदोदरी समजावून सांगत होती पण त्याला कळालं नाही. शेवटी मंदोदरी माता त्या भूमीवर आल्या. प्रभू रामचंद्र हे दुःख सहन होत नाही, कारण एका सीतेमुळे सगळ्या स्त्रिया, बऱ्याच स्त्रिया विधवा झालेल्या होत्या. प्रभू रामचंद्र एका बाजूला जाऊन, एका कोपऱ्यात जाऊन अश्रू गाळत होते, रडत होते. अंगावरचा पितांबर हातात घेऊन डोळे पुसत होते. पितांबर ओला झालेला होता. प्रसंग फार महत्वाचा, ऐका. मंदोदरी माता जेव्हा रावणाच्या जवळ आल्या तेव्हा रावण जिवंत होता. आणि आई साहेबांनी रावणाला विचारलं, का हो, काय केलीत अवस्था? काही पटतंय तुमच्या मनाला? ही तुमची अवस्था का झाली आणि काय केलंय तुम्ही? कळतं तुम्हाला तुम्ही कोण होतात? अहो, सौंदर्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी नाही. रावण जरी राक्षस कुळातला होता तरी सुद्धा सुंदर होता. 10 आनंद, फक्त 10 मुखच नव्हते तर 10 प्रवृत्त्या सुद्धा होत्या. एवढं सगळं आहे तुमच्याकडे. काय कमी होती तुमच्याकडे सांगा मला? सौंदर्याच्या बाबतीत कमी नाही, संपत्तीच्या बाबतीमध्ये तुम्ही कमी नाही. काशा पितळाची सोडा, सोन्या नाण्याची घरं लंकेमध्ये आहेत, कशानं तुम्ही कमी नाही. कुबेराला तुम्ही कंगाल केलं, काय कमी आहे तुमच्याकडे? रावणाची टाप नाहीये, बायकोच्या डोळ्यात डोळे घालवायची चूक झाली आहे. रावण खाली पाहतोय. ऐका, मंदोदरी मातोश्री म्हणतात, धनानं तुम्ही कमी नाही, मानानं तुम्ही कमी नाही, आणि बळानं
अहो काय शक्ती होती तुमच्यामध्ये. तुम्ही पाय आदळला तर कैलास पर्वताला घाम फुटला, डगमगू लागला. जेव्हा तांडव स्तोत्र रावणाने म्हणलं, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, जटाटवी गलत जल प्रवाह पावितस्थले, गले वलम गलम पिता भुजंग तुंग मालिका. पुढचं म्हणत नाही. एवढं म्हणलं, पाय आदळला, डगमगायला लागला. काय शक्ती कमी होती तुमच्याकडे. नवग्रहाला सगळे घाबरतात. अशा नवग्रहातला सगळ्यात भयानक ग्रह शनी मागे लागला की घाम फुटतो. त्या शनीला टाचे खाली तुम्ही रगडलत. काय कमी होती तुमच्याकडे. आणि एवढं सगळं असताना एका बाईसाठी तुम्ही हे सगळं पणाला लावलं. एका बाईसाठी, एका स्त्रीसाठी तुम्ही हे सगळं पणाला लावलं. मंदोदरी माता बोलते आणि बोलत बोलत त्यांना आठवण झाली आणि त्या पुढे निघाल्या. वानर सैनिकांनी रस्ता अडवला. कहाँ जा रही हैं आप. बोले मुझे उनसे मिलना है. किनसे. जिन्होंने मेरे पति को अभी बाण मार दिया, उनसे मुझे मिलना है. वानर सैनिक हुशार होते. जाऊ द्या म्हणे, जाऊ द्या. हळूहळू दबक्या पावल्यानं सीता मातोश्री तिकडे निघाल्या. आणि निघाल्यावर एका कोपऱ्यामध्ये प्रभू रामचंद्र डसडस रडतायत, अश्रू गाळतायत. पितांबर ओला झाला, अंग उघडं होतं. अंगावरचा पितांबर काढून घेतला होता, अंग उघडं होतं. दबक्या पावलानं मातोश्री हळूहळू जवळ गेल्या आणि जवळ गेल्याबरोबर थांबल्या. भगवंताला चाहूल लागली. कुणीतरी आलं. तिरक्या नजरेनं पाहिलं, कुणीतरी परस्त्री उभी आहे. पटकन मांडीवरचा पितांबर घेतला, झटकला आणि अंग झाकून घेतलं. मंदोदरी माता तिथेच थांबल्या. रामचंद्राने विचारलं, कौन हो आप. बोले मैं वही अभागी हूं जिसके पति को अभी आपने बाण मार दिया. मैं वही अभागी नारी मंदोदरी हूं. बोलो देवी जी, क्या बात करनी है. काय बोलायचंय तुम्हाला. जरा पुढे या. मंदोदरी माता म्हणते, आता मला काहीच बोलायचं नाही. माझं बोलणं थांबलं. मला फक्त पाहायचं होतं. जे मी पाहिलं ते पाहिलं, पण या भूमीला मी साष्टांग नमन करते. रामचंद्राने विचारलं, का. तेव्हा मंदोदरी मातोश्रींचं उत्तर ऐका. एक माझा पती बाईसाठी सगळं पणाला लावतो आणि एक तुम्ही आहात की परस्त्रीची सावली सुद्धा सहन करत नाही. असा राम या भारत भूमीला मिळाला, याचा मला गर्व वाटतो. याचा मला गर्व वाटतो. ही राम भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि इथे येऊन जर काही केलं नाही तर व्यर्थ जन्म होणार नाही काय आपला. काय नेणार आहेत आपण सोबत. काय येणार आहे आपल्या सोबत. काही नाही, दमडी सुद्धा नाही. कच्चं अन्न बांधतात ना त्या तिरडीला. कच्चं अन्न बांधतात की नाही. बांधतात की नाही. हे ऐकून घेत जा. जिवंत आहे तोवरक. मेल्यावर आपण जर डोकावून पाहायला गेलो तर चौघ पळून जाते खांदेकरी. आणि ते पाहायला मिळत नसतं मेल्यावर. ते कच्चं अन्न बांधतात ना. अमान राम नाम सत्य म्हणता म्हणता त्या कच्चं अन्न असतं ते सुद्धा आपल्या सोबत येत नाही. सोन्याचा मणी तोंडात घालतात, येत नाही. काय येतं. आपण सगळे अनुभवी बसलेले आहात. मी आपलं लेकरू आहे. मग एवढं सगळं जर आपल्या मनाला पटतं, कळतं, वळत का नाही. का अनादिकालाची ही संसाराची निद्रा आपल्याला लागली आहे. का आपण याच्यातून जागा होत नाही. का आपला डोळा उघडत नाही. पाळण्यात एकडा डोळा उघडला, पण संसार निद्रेत असे माणसं झोपलेत की काही काहीचे अजूनही डोळे उघडलेले नाहीयेत. अजूनही उघडायला तयार नाहीयेत. का 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 ही घटना. कारण आम्ही त्या पात्रतेचे नाही आहेत. इथे येऊन जर ते आम्ही अपात्र राहिलो तर नाही तरी व्यर्थ जन्म. चिंतित असे विषय काम. फक्त विषयाचं सेवन. माझ्याकडे लक्ष द्या. हो द्या तिकडं काय व्हायचं तर आपल्याला काही घेणं देणं नाही. आपल्याला वेळेवर खायला भेटलं ते बस झालं. चिंतित असे विषय काम. पशु पक्षी विषयाचं चिंतन करणार त्यांचं काम आहे. त्यांना संसार नाही काय. काय कुत्र्या मांजरांना पिलं होत नाही का. आपल्याला मुलं होतात त्याचं साखरपान वाटायचं एवढं काय कौतुक आहे. वेगळं काय करतो आपण. काय करतो वेगळं. असंही पशु पक्ष्यांसारखं जीवन आहे आपलं. तुम्ही बघा, मनुष्य देह, या मनुष्य देहाला सगळ्या उपाध्या पशु पक्ष्याच्या आहेत. सगळ्या उपाध्या. उदाहरण म्हणून सांगेल, एखादा मनुष्य जर चालायला लागला असा रुबाबामध्ये तर आपणच काय म्हणतो, काय वाघासारखा चलतो किंवा काय सिंहासारखा रुबाब आहे हो याचा. एखादी स्त्री गोड गायन करायला लागली आपण काय म्हणतो, काय कोकिळेसारखा आवाज आहे. आणि एखाद्याला स्वर ताल नसल लोक म्हणतात काय कावळ्यासारखं काव काव करताय. विनाकारण कोणी बडबड करतं. माणूस आहे पण लोक काय म्हणतात, त्याला सवयच आहे कुत्र्यासारखी भुंकायची. 10 वाजेपर्यंत झोपेतून उठत नाही. आई बाप म्हणतात गाढवासारखं लोळतय. दिवसभर खातं. लोक म्हणतात बकरी सारखं चरतय. दिसायला माणूस आहे. उपमा कुणाच्या आहे. डोळे चांगले आहेत. वा काय मृगनयनी आहे.
गाय गजकामिनी आहे, गाय गजकर्ण आहे, या सगळ्या उपाध्या पशु पक्ष्यांच्या आहे. मग माणसाचं माणसाजवळ आहे काय? अरे माणसाजवळ एकच आहे, त्याचं शुद्ध मन, त्याची शुद्ध बुद्धी, जी परमात्मचरणी त्याला विलीन करून घेता येते, एवढंच आहे. आणि ती विलीन केली तरच या जीवनाची प्राप्तता आहे, सार्थकता आहे. आणि ती विलीन करून घेण्याचं माध्यम वारकरी संप्रदायात एकच आहे. विठोबा रखुमाई, शाबाश 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 शाबाश. हे असं बोललं पाहिजे, उठलं पाहिजे, काहीतरी तेज आलं पाहिजे. निळोबराय म्हणतात, पशु विषय सेवेती तया परी तुझी स्थिती, निळा मने व्यर्थ गेला, प्राणी भूमी भार झाला. आज आईचं पुण्यस्मरण आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की आईवर बोलावं. मी बऱ्याच माझ्या कीर्तनात प्रवचनात सांगते, आई बापावर बोलणं मला नाही जमत. कारण ज्यांनी सेवा केली, जसं नाथांचं आपण प्रकरण ऐकलं गुळाचं, ज्यांनी सेवा केली त्यांनी बोलावं आई बापावर. आम्ही घर सोडून तुमच्यासाठी बाहेर आलोय, 20-20 वर्ष झाले घरी जायला नाही, आईला पाहिलं नाही, काय आई बापावर बोलावं. पण मला जेवढं कळतं, जेवढं माझ्या गुरु महाराजांनी सांगितलं, आपण ओळखता श्री स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, त्यांच्या सान्निध्यात आमचं जीवन घडलं. आमच्यासाठी तेच आमचे आई बाप आहेत. 102 वयापर्यंत जगले. अण्णांना माहिती आहे, नवरात्रामध्ये कीर्तन होतं, स्वामीजींची शेवटची वेळ होती. दिवाळीमध्ये स्वामीजींनी देह ठेवला, त्यांच्याजवळ आम्ही राहिलो, वाढलो. आमचे बाबा तर लहानपणी गेले, म्हणून फार विस्तार करत नाही या सगळ्या गोष्टींचा. पण मला जेवढं स्वामीजींच्या सान्निध्यात राहून कळलं, तेवढे काही शब्द सांगून जाते की आई बापावर काय बोलायचं. जे बोलतात मी त्यांच्या पाया पडते की तुमच्यावर मेहरबानी आहे देवाची की तुम्ही एवढा आई बापावर बोलता, तुम्हाला शब्द आहे, मला नाही भाऊ शब्द. त्यांनी मला एकदा कुणीतरी विचारलं, असं का तुम्ही म्हणता? तर मी त्यांना सरळ सांगितलं, आई म्हणजे समुद्र आहे आणि बाप म्हणजे आकाश आहे. कधी आकाशाला कोंडता येत नाही आणि समुद्राला बंदिस्त करता येत नाही. काय बोलायचं आई बापावर, काय बोलायचं? आणि आपण बोलून बोलून तोंडाला फेस आला तरी काय त्यांचे ऋण फिटणार आहे का? अरे वेड्यांनो, शेवटपर्यंत काही काही लोक अभिमानानं सांगता मी आईला सांभाळतो, मी बापाला सांभाळतो. हा गैरसमज असला तर आजच काढून टाका. कितीही पैसा असला आणि किती नोकर चाकर लावले तर आपण आई बापाला सांभाळत नाही, शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्याला सांभाळतात. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. ते आपल्याला सांभाळतात, ते आपलं लक्ष ठेवतात. राजकारणात असो, समाजकारणात असो, महाराज असो, इथं जेवढे वयोवृद्ध बसलेले आहेत त्यांना विचारा, त्यांच्या मुलांकडे त्यांचं किती लक्ष आहे. जुना काळ सांगते किती लक्ष आहे. आई 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 आई. मी एक प्रसंग वाचलेला आहे, अनुभव तर माझाही आहे, मलाही माझ्या आईची आठवण येते. एवढंच आहे फरक की तुम्हाला आईची आठवण आल्यावर तुम्ही आईकडे जाता, फोन लावता. मला आईची आठवण आली की मी माऊलींच्या दर्शनाला जाते. असं कधी कधी कार्यक्रमाच्या घाईमध्ये कधी कधी बराच वेळ दर्शन होत नाही, पण मनातून माऊलींची सुद्धा तशीच कृपा आहे. माऊलीला माहिती आहे, हिला आई आठवण दिली की ही पळत येते माझ्याकडे. दुसरं काही पर्याय नाही. भगिनी निवेदितांचा एक प्रसंग आहे, थोडासा सांगून जाईल. जेव्हा भगिनी निवेदिता यांनी संन्यास घेतला, विवेकानंदांच्या गुरु बहीण, तेव्हा त्यांना कुणीतरी विचारलं होतं की आप माँ की उपासना करती. त्या सुद्धा आईच्या उपासक होत्या. आईच्या म्हणजे परंबा भगवतीच्या. त्या म्हणायच्या मला आई याच्यामध्येच दिसते. पण त्यांनी एक प्रसंग सांगितला, लपंडावाचा खेळ त्यांच्या चरित्रात आलेला आहे.
लपंडावाचा खेळ, तो थोडासा सांगून जाईल. लपंडाव, आता तुम्ही सगळी पुरुष मंडळी कामासाठी बाहेर जाता, आमचं माता भगिनी मंडळ घरामध्ये असतं. काय होतं, एक चिमुरडं असं 5-6 वर्षाचं, हे छोटे बालक समोर बसलेले, ते आईकडे जातात. आता मोबाईल निघाले म्हणून पोरांचं लक्ष आई बापाकडे नाही, पण पूर्वीचा काळ ते आईकडे दुडू धावत जातं, आईच्या हनुवटीला धरतण, म्हणतं आई माझ्यासोबत खेळणं. अगं कुणीच खेळत नाही माझ्यासोबत, मी लहान आहे ना, मला कुणी खेळात घेत नाही, आई खेळणं माझ्यासोबत, आई खेळणं माझ्यासोबत. आणि मग ती आई किती सासूरवाशी नसले, मी पहिलं सांगते, आताचं सांगत नाही, पहिला सासूरवाशी नसली तरी ते कामामध्ये वेळ काढून ती त्या लेकरासोबत खेळते. आणि खेळता 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 ते म्हणतं आई आपण असं करू, लपवा छपवी खेळू, म्हणजे लपंडावाचा खेळ खेळू. मग आई असं करतो, मी लपतो, तू डोळे झाक. आता खोटं मला सांगा, घर सगळं आईच्या पाठ आहे का लेकराच्या पाठ आहे? आईच्या पाठ आहे. मग ती काय म्हणते, बाळा मी डोळे झाकते, तू लपायला जा. आई डोळे बंद करते आणि लेकरू लपायला जातं. बरं, ते लपायला गेल्यावर आई एवढी हुशार, आई म्हणते अरे मागच्या पडद्याजवळ जाऊ नको, सकाळीच काचाची बाटली फुटली आहे, पायात घुसल. म्हणजे हिला माहिती ते कुठे लपणार आहे म्हणून. आणि मग ते तरी सुद्धा जातं, पडद्याच्या मागे लपतं आणि तिथूनच म्हणतं 10, 20, 30, 40, 50 असं 100 पर्यंत मोजतं. आणि तिथूनच म्हणतं आई ग मी लपलो बरं का, मला ये ना शोधायला, मला शोधायला ये. आणि मग आईला वेळ असतो, ती हळूहळू पावलानं जाते आणि अलगी असं नटखटपणा की अरे तू कुठं गेला आणि मला सापडत नाही, नाही गण कुठे शोधून वगैरे वगैरे. झालं की 5-10 मिनिटं इकडे तिकडे, त्याला असा एवढा अभिमान येतो की मी सापडत नाही आईला. हे सगळं तुमच्या जीवनात घडलेलं आहे, आपल्या जीवनात घडलेलं आहे. आणि मग पटकन आई पकडते आणि ते आईला मिठी मारतं, सापडलो, आता आई तू लप, आता मी डोळे झाकतो. गंमत अशी आहे, लेकरू बैठकीमध्ये उभा राहतं आणि डोळे झाकतं आणि तो म्हणतो आई आता तू लपायला जा. मी डोळे बंद की आई लप बरं. आई लपण्यासाठी येते मागच्या वाड्यामध्ये, तोच सासूबाई म्हणते अगं शेजारणीकडं आपली गहू चाळायची चाळणी आहे, घेऊन ये जा. आणि ती लपायच्या ऐवजी सासूबाईचं ऐकायचं म्हणून मागच्या दारानं तशीच निघून जाते. आणि हे म्हणतं आई 10, आई 20, आई 30, 100 पर्यंत मोजतं. आईचा काही प्रतिशब्द येत नाही, त्याला वाटतं आई आता माझी गंमत करते, आई लपली आहे. भगिनी निवेदिता म्हणतात ते लेकरू आता आईला शोधायला निघालं आणि त्यानं सगळं घर पायाखाली घातलं, त्याला त्याची आई कुठेच भेटली नाही. भगिनी निवेदिता म्हणते अर्धा तास झाला, 1 तास झाला, आजीनं खाऊ आणला, आजोबानं खेळणी आणली, ते म्हणतं नाही मला हे काही नको, मला फक्त माझी आई पाहिजे. अरे 1 तासासाठी आई बाहेर गेली तर या लेकराचा जीव कासावीस झाला. ज्यांच्या जीवनातून कायमची आई गेली त्यांचे हाल काय असतील, त्यांची अवस्था काय असेल. म्हणून आई बाप जिवंत आहे तोपर्यंत कमवून ठेवा, त्यांची शाबासकीची थाप देवाच्या बरोबरीची आहे, देवाच्या बरोबरीची. ते गेल्यावर कमवण्यात काही तथ्य नाही आहे. याच्यापेक्षा जास्त आई बापावर, त्यांच्यावर बोलून त्यांचे ऋण नाही फिटू शकत. त्यांच्या चरणी आपण तदाकार किती झालोय, त्यांची सेवा किती, त्यांना बोललो किती. अरे काही माणसं अशी आहेत, आता आमचं पुण्यामध्ये प्रवचन झालं, आता आम्हाला काही माहीत नसतं, प्रवचनाच्या 5 मिनिटं आम्ही पोहोचलेलो असतो, फार आग्रह झाला, आता ते प्रवचन भले मी सोडून दिले, काही महत्त्वाच्या ठिकाणी जाते. प्रवचनाला बसलो मी त्या मुलांवर एवढी बोलले, आई गेली, 4 मुलं होते 4, आणि मुलांवर एवढे बोलले मी, एवढे बोलले, मुलं अशी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न वगैरे वगैरे झालं. तर आम्हाला बोलायचं सांगितलं, मी बोलले, जेवढं चिंतन सांगायचं तेवढं सांगितलं. आणि प्रवचन झाल्यावर एक जण मला म्हणला महाराज काय तुम्ही त्या पोराची स्तुती केली, अहो अन्न करता करता ती आई गोठ्यात मेली म्हणे, पण त्या लेकरांनी सेवा केली नाही. असं आहे का या महाराष्ट्राच्या भूमीत, या भारताच्या भूमीत? असं व्हायला नको, कारण संत विचारांची सांगड आहे आपल्याजवळ, चांगले विचार आहेत आपल्याजवळ. आज या दराडे परिवाराचे 3 सुपुत्र आहेत, वयानं मोठे झाले, समाजाची बांधिलकी जपतायत. घर परिवार सांभाळता सांभाळता आपल्या आईबापाचं ऋण व्यक्त व्हावं म्हणून अन्नदान व्हावं, ज्ञानदान व्हावं, हा दराडे परिवाराचा संकल्प आहे. मी त्यांना धन्यवाद देईल की तुम्ही हे चांगले कामं करतात. असंच करा, आपल्या मातृपित्राच्या उद्धारासाठी काहीतरी चांगलं करा. 10वा 13वा असला की ब्राह्मण काहीतरी सोडायला सांगतो, काहीतरी सोडा, एखादी आवडती वस्तू सोडा, काहीतरी संकल्प घ्या. मग आईबापाच्या प्रित्यर्थ त्यांच्या उद्धारासाठी काय सोडायचं? काही लोक चहा सोडतात. आता चहानं काय आईबापाचा उद्धार होणार आहे काय? सोडायचंच आहे ना तर खोटं बोलणं सोडा, वाईट वागणं सोडा, दुसऱ्याच्या धनावर प्रवृत्ती असेल तर ती सोडा. अरे जेवढं मुलं या जगात चांगले वागतील ना त्याचं पुण्य आईबापाला चांगली जागा मिळेल, कळतंय का? आणि ते जर आपण केलं तरच खरं पुण्य स्मरण हे पवित्रतेनं पार पडेल. म्हणून आमची ताई साहेब, आमचे हे 3 भावंड दराडे परिवाराचे
आदरणीय श्री सुदामदादा असतील, मधुकर दादा असतील, श्री रामदास दादा असतील आणि चंद्रभागा ताई असेल. आईबाप गेल्यानंतर भावंडांनी हातात हात धरून राहावं आणि आईबापांच्या विचारावर चलावं, ही त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली असते. म्हणून या ठिकाणी कीर्तन सेवा माझ्याकडे आली. आमचे दशरथजी खैरनार आणि आदरणीय अण्णा या ठिकाणी समोर चासगावचे बसलेले, त्यांच्याकडे आम्ही नवरात्रामध्ये येतो सेवा करण्यासाठी. या मंडळींनी मला दराडे परिवाराचा अल्पपरिचय दिला आणि माझं भाग्य समजते की या पुण्यवान आईची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. जे वाईट वाटलं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष, जे चांगलं वाटलं असेल ते माझ्या गुरुघरचा प्रसाद. ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, तरी चोज करुनी माऊली रिजे जेवी. आदरणीय सर्व टाळकरी मंडळ, माझे पितृतुल्य आणि माझी भावंड, सुंदर आवाज आहेत. महाराज आपलं नाव काय आहे? शांताराम महाराज, नवनाथ महाराज, भरतरीनाथ महाराज. बघा सगळे नाथच गोळा झाले तिथं. पुन्हा विठ्ठल सुद्धा आहे आणि यांना वारंवार संकेत करायला संकेत महाराज आहे. आणि गोड वादन आहे बरं. एवढ्या लहान वयामध्ये एवढं आपल्या पंचकृषीचं भूषण आहे. नाही तर भल्या भल्यांना कळत नाही, भल्या भल्यांना कळत नाही. कीर्तनाच्या आधी विचारतात ना, पकवास कितीत लावायचा. आमच्या गुरुबंधूसोबत असे जाडे जोडे ते आम्ही एकदा कीर्तनाला गेलो, तिथं त्यांना विचारलं नाही, असंच बसल्या बसल्या म्हणले, ओ महाराजांना विचारा ना पकवास किती मध्ये लावावा. ते म्हणले महाराज एवढे जाडे, 9-10 मध्ये लावा. आता तुम्हाला कळलं की नाही कळलं माहित नाही. 9-10 मध्ये काय पकवा, त्याचं काय ठरलेलं आहे ना बाबा. म्हणजे अगदी लहान वयामध्ये एवढं ज्ञान होणं, संकेत महाराजावर आई वडिलांची आशीर्वाद आणि देवाची कृपा आहे. म्हणून आपण सर्वांचं मला दर्शन झालं, भाग्यवान आहे मी. आपली सेवा मला घडली. काही चुकलं असेल तर क्षमादान द्या. माऊलींचा अभंग घेऊ. भैरवी घ्यायची आहे का शेवटची? चाल नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. कैलासवासी जमुनाबाई लक्ष्मण दराडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या पवित्र वाणीतून या ठिकाणी संत शिरोमणी निळोबा महाराज यांच्या अभंगावर विवचन केलं, त्या हरिभक्त परायण साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी आळंदी यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी विवचन केलं. मी या दराडे परिवाराच्या वतीनं दुःखद अंतकरणाने त्यांना धन्यवाद देतो. या दराडे परिवाराच्या मातोश्रींचं 5 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. या कार्यक्रमाचा फ्लेक्सबोर्ड छापताना जे संतवचन या फ्लेक्सबोर्डवर छापलं गेलंय, त्या संतवचनाप्रमाणे कष्टाने सुरुवात करून आपल्या जीवनाची सुरुवात करणाऱ्या या माता माऊलीने आपले पती कैलासवासी लक्ष्मण शंकर दराडे यांच्यासोबत आपल्या जीवनाची सुरुवात करत असताना त्या कालखंडामध्ये शेती हा व्यवसाय अतिशय अल्प प्रमाणात केला जात होता. म्हणून आपल्या पतीचा मेंढपाळ हा व्यवसाय असल्याने आपल्या पतीला खंबीर साथ देऊन या ठिकाणी आपल्या जीवनाची सुरुवात केली. हे करत असताना या ठिकाणी आपले 3 मुलं 1 मुलगी आणि हा संपूर्ण परिवाराचं संगोपन केलं. 2 मुलांना शिक्षण देऊन या ठिकाणी मुंबईला नोकरी आणि व्यवसायाकडे पाठवलं. आपल्या मुलीचा दापूर येथे आव्हाड परिवार विवाह केला आणि आमचे मामा सुदामराव लक्ष्मण दराडे यांना आपल्या या मायभूमीची सेवा करण्यासाठी शेती व्यवसायाकडे वळवलं. ह्या 3 मुलांनी आणि एका मुलीने आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं चीज केलं आणि आमचे मामा सुदामराव दराडे आणि मधुकर मामा रामदास मामा यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य घटकांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि त्याचं फळ म्हणून आज
आईचं 5चं पुण्यस्मरण या ठिकाणी घडतं आहे. या दराडे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी करून सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी सर्वांचं दुःखद अंतकरणाने या ठिकाणी स्वागत करतो आणि प्रथमतः आदरणीय बंडूनाना भाबड यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजलीपर बोलायचे. स्वर्गीय जमुनाबाई लक्ष्मण दराडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त ठिकाणी ज्ञानदान आणि अन्नदान या दोन्ही गोष्टी दराडे परिवाराच्या वतीने या ठिकाणी ठेवलेल्या आहे. त्यामध्ये साध्वी दिदींनी आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी आणि अध्यात्माने माणसाचं जीवन कसं उभं राहतं त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला या पाताळेश्वराच्या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये आज या ठिकाणी या मातोश्रीच्या पुण्यस्मरणानिमित्त जे काही मार्गदर्शन आणि या ठिकाणी आपल्याला पुढची भविष्यातली वाटचाल कशी असाव्याबद्दल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनस्वी असा आभार व्यक्त करतो. खरं तर ह्या परिवाराचा आपल्याला सगळ्यांना जवळून परिचय आहे. आपण सगळे त्यांचे नातेवाईक आहे, हितचिंतक आहे, गावातील ग्रामस्थ आहे, माता भगिनी आहे. या दोन्ही आई आणि बाबांचा स्वभाव, वागणं, बोलणं हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं कोणाला तरी कामाला आहे. त्यातला मध्ये मी सुद्धा एक व्यक्ती आहे. म्हणून असं सोज्वळ कुटुंब, या कुटुंबातले तिन्ही त्यांची मुलं आणि एक मुलगी हा समाजाला आदर्शवत असा या ठिकाणी घेण्यासारखा भाग आहे. निश्चितपणाने ते जाताना आपल्या मुलांचा हा सुंदर असा परपंच पाहून ते समाधानाने गेलेले आहे आणि त्याही नंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम करून सातत्याने त्यांची आठवण आपल्यासमोर या ठिकाणी ठेवणं हे सुद्धा फार मोठं पुण्य आहे. ते या ठिकाणी ते मिळवतात. म्हणून या ठिकाणी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्या ठिकाणी माऊली असेल त्या माऊलीच्या आत्म्याला गती आणि सद्गती निश्चितपणाने लाभली आहे, ती पुन्हा लाभावी अशी परमपिता पांडुरंगाच्या आणि पाताळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. या दराडे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी क्रांतीवीर नाईक शिक्षण संस्थेचे संचालक अशोकराव भाबड, त्याचप्रमाणे लोकशिक्षण मंडळ शिक्षण संस्थेचे संचालक जगनशेठ खैरनार, नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य निलेशजी केदार, त्याचप्रमाणे या चाच गटाचे जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य उदयभाऊ सांगळे, त्याचप्रमाणे आदी करून सगळी तोलामोलाची मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. मी अधिक वेळ न घेता आदरणीय जगन पाटील भाबड यांना विनंती करतो आपण अखेरची श्रद्धांजली अर्पण करायची. उपस्थित शोकाकुल सर्व नातलग आणि समस्त ग्रामस्थ, आज 5 वर्ष झाले हे दराडे परिवारातील माऊली आमच्या मातृश्री तुल्य वहिनी जमुनाबाई लक्ष्मण दराडे हे आपणातून गेले. वहिनीच्या बाबतीत बोलायचं तर जो संसार झिरोमधून कळसापर्यंत कसा नेला, काय केलं आणि दादाला कायमची साथ दिली. योग असा का वहिनी गेल्यानंतर थोड्या दिवसात दादा गेले आणि ह्या कुटुंबाचा आधारवड गेला, आईची सावली गेली, हे पोरकं झालं. परंतु सुदाम असं, सुदामला दादाने आणि वहिनीनी जे बालामृत जे पाजलेलं होतं त्याच्यामुळं तो एक समाजात नाव लौकिक होऊन आपले 2 भावंड असतील, मधुकर रामदास आणि आमची पुतणी चंद्रभागा असं, यांच्या जे आई वडील प्रेम करीत होते तेच आज सुदाम करतो. आणि हे जे कुटुंब आहे हे आई वडिलापासून वंचित जरी झाले तरी सुदाममुळं त्या कुटुंबाला दुःख विसरून गेले. म्हणून मी या 5व्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या वहिनीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या आत्म्यात शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तशाच परमपूज्य व स्वादी वैष्णवीताई यांनी ही जी कीर्तनरूपी सेवा दिली, अफलातून दिली, प्रत्येकाला खूप आवडले. म्हणून या आमच्या पंचक्रोशीच्या वतीने आणि दराडे परिवाराच्या तर्फे त्यांचं दुःख अंतकरणाने अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर सन्माननीय निलेशजी केदार. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, या
दराडे परिवाराच्या मातोश्री, तुमच्या आमच्या सर्वांच्या मार्गदर्शिका जमुनाताई या आजी या आपल्यातून जाऊन 5 वर्ष झाले. त्यांच्या जाण्यानं दराडे कुटुंब असेल, आप्तसुखी असेल, यांना सर्वांनाही दुःख झालेलं आहे. मी परमेश्वराला एकच विनंती करतो, हे परमेश्वरा, या आजी जिथं कुठं असतील त्यांना तुझ्या पायाजवळ चांगली जागा दे, सद्गती दे, अशी आपल्या सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. या दराडे परिवाराच्या दुःखात सहभागी होण्यासाठी लोकशिक्षण मंडळ शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सिन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक जयसिंग सांगळे साहेब हे उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करतो आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची. आज 5 वर्ष झाले. 5 वर्षानंतर सुद्धा आईची आठवण ठेवणं, खरं बघितलं तर आजची पिढी जर बघितलं तर सख्खे जिवंत आई वडील असताना सुद्धा त्यांना रोज आठवण येत नाही, त्यांची काय अवस्था करते. परंतु जे संस्कार आहे, मी या माऊलीला कधी बघितलं नाही, सुदामदादाचा माझा नेहमी परिचय आलेला आहे. परंतु या ठिकाणी फक्त एकच म्हणावं लागेल, जे तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, आणि ते आपण सगळे अनुभवतोय. आणि मी सिन्नर वकील संघाच्या वतीने, सांगळे कुटुंबाच्या वतीने या माऊलीला श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबाला सुद्धा हा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि अशाच प्रकारचे सर्व लोकांनी आपल्या आई वडिलांचे स्मरण ठेवावं या ठिकाणी मी विनंती. धन्यवाद सर. या ठिकाणी आपल्या आईच्या स्मरणार्थ सौभाग्यवती चंद्रभागा रंगनाथ आव्हाड आईंची मुलगी आहे. तिने या आपल्या पाताळेश्वर आश्रमासाठी टाळ आणलेले आहेत. त्याचा स्वीकार आपल्या आश्रमाचे मठाधिपती गुरुनाम गुरुवर्य विलास महाराज भोसरे यांनी त्याचा स्वीकार करावा. मी आत्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन ते टाळ बाबांच्या स्वाधीन करायचे. बाबा नाही वर. या ठिकाणी आपल्या आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी टाळ गंगा आश्रमाला ते भेट देत आहे. मी त्यांचं मनोपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की या दराडे परिवारातर्फे आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्नेहभोजन आयोजित केलेलं आहे. आपण सर्वांनी स्नेहभोजन करायचे अशी विनंती करतो आणि सर्व तरुण मित्र परिवाराला विनंती करतो की आपण पाहुण्यांचा इच्छित सन्मान करण्यासाठी जे भोजन कक्षाकडे जायचंय